आणि वर्षभर शेतकऱ्याच्या हातात पैसा येत राहतो। म्हणून ही जी संकल्पना आहे की अति घन पद्धतीने पेरूची लागवड करायची आणि कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त झाडांची लागवड करायची। एका झाडापासून कमीत कमी 20 ते 25 किलो उत्पन्न घ्यायचं आणि साधारणपणे आता माझी लागवड 2000 रोपांची लागवड या 20-22 गुंठ्यामध्ये केलेली आहे। तर एका झाडापासून 25 किलो जरी आपण उत्पन्न धरलं तर वर्षाकाठी मला 50 ते 60 टन माल माझा पहिल्या वर्षी या पेरूपासून उत्पन्न निघाला होता। आणि मला मार्केटमध्ये रेट साधारणपणे 20 किलोपासून तर 120 रुपयापर्यंत मला रेट भेटले होते। सरासरी जर आपण 40 रुपयाचा रेट जरी सरासरी पकडला तरी 24 लाख रुपये हे हमखास उत्पन्न मला माझ्या या पेरू बागेतून भेटलं होतं। आणि अत्यंत कमी क्षेत्रामध्ये मी ह्या फळझाडाची लागवड केलेली होती। म्हणजे या ठिकाणी अतिघन पद्धतीने लागवड केल्यामुळं याचा फायदा असा झाला की कमी मजुरी, कमी क्षेत्र, कमी पाणी, कमी हे जे रासायनिक खत किंवा इतर जे आहे हा खर्च एकदम कमी प्रमाणात येतो आणि अत्यंत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न ह्या अतिघन पद्धतीने लागवड केल्यामुळं घेऊ शकतो। पण हे सगळं करत असताना याच्यासाठी जे रोपांची जी व्हरायटी आहे ती योग्य निवडायला हवी। म्हणून मी ही जी योग्य रोपं निवडली मी तर त्याचंच एक फलित आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतो आपण। म्हणजे शेतकऱ्यांनी लागवड करताना रोपं तुमचे जातीवंत असायला हवीत जेणेकरून भविष्यात त्यांना कोणत्याही प्रकारचा रोग मर रोग असेल किंवा मुळकूज असेल किंवा निमॅटोड असेल ह्या सगळ्या प्रकारचे पेरूला रोग असतात। त्यातले जर तुमचं रोप चांगलं असेल तर कोणत्याही प्रकारचा रोग तुमच्या बागेवर येत नाही। आणि याची आपण छाटणीची एक विशिष्ट पद्धत वापरतो। जपानचे एक शास्त्रज्ञ आहेत फुकुओका मोसुनोबा म्हणून, ते ॲक्च्युली शेतीतज्ञ आहेत आणि त्यांची एक छाटणीची पद्धत आहे। त्या छाटणीची प्रॉपर पद्धत आपण या ठिकाणी यूज करतो आणि झाड बॉन्साय ठेवतो। कमीत कमी उंचीचं झाड, कमीत कमी जास्तीत जास्त ठेंगणं झाड ठेवतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो आपण याच्यातून। आपण या ठिकाणी या झाडाकडे बघू शकता। एका झाडावर साधारणपणे 300-350 पर्यंत एका झाडाला कळी लागलेली आहे। तर अशा पद्धतीनं झाड बॉन्साय ठेवायचं आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं। याचं एक टेक्निक आहे नंबर ऑफ प्लांट्स, नंबर ऑफ ब्रँचेस, नंबर ऑफ फ्रूट आणि नंबर ऑफ टनेज। या प्रॉपर गणिताचं आपण प्रॉपर गणित इथं मांडून त्याच पद्धतीनं आपण उत्पन्न घेतो। म्हणून अत्यंत कमी क्षेत्रामध्ये आपण विक्रमी उत्पादन घेतलं आणि खरोखर शेतकऱ्याच्या घरामध्ये भरभराट आणण्यासाठी हे एकदम उत्तम पीक आहे। ही जी पेरूची व्हरायटी आहे तर ही खास करून आपण जर आतमधून कापला हा पेरू तर फिकट गुलाबी कलरचा निघतो। खायला अत्यंत गोड आहे, बियांचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि आपण अति घन पद्धतीने लागवड करून याचं उत्पन्न विक्रमी उत्पन्न घेऊ शकतो। अत्यंत खायला गोड असलेलं हे फळ याची टिकवण क्षमता 8 ते 10 दिवसापर्यंत आहे। हा म्हणजे आपण अगदी दूरच्या मार्केटला पण पाठवायचं म्हटलं तरी हा माल अगदी सुरक्षित आणि तीच शायनिंग टिकवून मार्केटपर्यंत दूरच्या मार्केटपर्यंत पोचायला काहीच हरकत नाही असं हे फळ अत्यंत खायला गोड आणि दिसायला पण खूप सुंदर आहे। या बारमाही पेरूची आपण 1 एकर क्षेत्रामध्ये जर लागवड करायची असेल तर याची 6x2 या अंतरानं लागवड जर केली तर एकरी साधारणपणे 3630 रोपं 1 एकर क्षेत्रामध्ये बसतात। आणि आपण 1 एकर क्षेत्रामध्ये जर 3630 रोपं बसवली आणि एक झाड जर आपल्याला कमीत कमी 20 ते 25 किलो उत्पन्न जर देत असेल तर एकरी 3630 गुणिले एका झाडापासून मिळणारं 20 किलो उत्पन्न जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपण एकरी याचं 70 ते 80 टनापर्यंत हमखास आणि शाश्वत उत्पन्न काढू शकतो। मार्केट रेट तुमचा अगदी 20 रुपयापासून तर 120 रुपयापर्यंत
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि टेम्परेचर सध्याचं जर तुम्ही पाहिलं तरी 40, 41, 42पर्यंत टेम्परेचर आहे आणि अशाही इतक्या जास्त टेम्परेचरमध्ये पण आपण बघू शकता की झाडांवर मोठ्या प्रमाणामध्ये कळी फुलकळी लागलेली आहे आणि कुठेही ड्रॉपिंग फुलांची आणि फळांची ड्रॉपिंग होताना आपल्याला दिसत नाही। याचं एक खास फॉर्म्युला आहे की फळगळ होऊ नये फुलगळ होऊ नये म्हणून तुमच्या बागेमध्ये गारवा जास्तीत जास्त तुम्ही टिकून ठेवणं हे महत्त्वाचं असतं आणि तो बागेचा गारवा टिकून ठेवण्यासाठी तुम्ही ज्या उपाययोजना करता त्या महत्त्वाच्या असतात। या ठिकाणी आपण त्याच बागेमधला गारवा टिकून ठेवण्यासाठी इदममध्ये ताक केलेला आहे आणि हा ताक साधारणपणे आपण मार्चमध्ये ज्यावेळेस हीट वाढायला सुरुवात झाली मार्चच्या सुरुवातीला त्यावेळेला आपण ही तागाची 2 लाईनच्या मध्ये तागाची पेरणी केली होती आणि आता तो साधारणपणे 2.5-3 फुटाचा ताग आपला झालेला आहे आणि हा ताग अजून आपण पूर्ण मे महिना एंडिंगपर्यंत हा ताग आपण शेतामध्ये ठेवणार आहे आणि ह्या तागामुळं पूर्णपणे बागेमध्ये गारवा तयार झालेला आहे आणि ह्या तागामुळं झाडांवरची कोणतीही फुलांची आणि फळांची ड्रॉपिंग होताना आपल्याला दिसत नाही। अगदी एका झाडावर 250-300पर्यंत कळी जशीच्या तशी सुरक्षित आहे। आणि दुसरा एक फायदा याचा असा आहे की ह्या तागाचा आपण मे एंडिंगला याचं आपण खत बनवणार आहोत, याची मल्चिंग बनवणार आहोत। हा कापून आपण या ठिकाणी बघताय आंब्याची आणि हा जो बारमाही पेरू आहे याची आपण सघन पद्धतीने आणि एकत्र लागवड केलेली आहे। म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये आपण बारमाही आंबा आणि बारमाही पेरू असा दोन्हीही जी फळबाग आहे त्याची मिश्र पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे। 12 बाय 3 फुटावर आंबा आणि 12 बाय 2 फुटावर पेरू एकाच क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे। आत्तापर्यंत हा प्लॉट साधारणपणे आंब्याचा 2.5 वर्षाचा झाला आणि पेरूही 2.5 वर्षाचा झाला। तर आत्तापर्यंत पेरूनं उत्पन्न भरपूर त्याच्या प्रमाणात दिलेलं आहे आणि आंबा जो आहे तर आंबा आता गेल्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे आणि याचं आंब्याचं उत्पन्न चालू व्हायच्या अगोदर आपण पेरूचं आत्तापर्यंत 2.5 वर्षापासून उत्पन्न घेतलेलं आहे। एकाच ठिकाणी ही केलेली मिश्र फळबाग या ठिकाणी आपण बघू शकता। आता हा पेरू बहार अवस्थेत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये याला कळी लागलेली आहे। याचं आपण कंटिन्यू 12ही महिने या पेरूचं उत्पन्न घेऊ शकतो आणि त्याचसोबत त्याच्या शेजारी लावलेला आंब्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये आता कैरी लागलेली आहे। तर ही जी मिश्र फळबाग आहे ही मिश्र फळबाग आपण एकत्र लागवड करतो याची आणि एकाच क्षेत्रामध्ये अति घन पद्धतीने लागवड करून आंब्याची आणि पेरूची एकत्र शेती करून पेरूचंही उत्पन्न घेऊ शकतो आणि आंब्याचंही उत्पन्न घेऊ शकतो। ही आंब्याची जी व्हरायटी आहे ही मंगलम बारमाही प्रकारची व्हरायटी आहे आणि या बारमाही व्हरायटी ही दिसायला याचं फळ केशरसारखं आहे आणि खायला याची चव हापूससारखी आहे। हा 12ही महिने उत्पन्न देणारा आंबा आहे आणि याचं खास वैशिष्ट्य असे आहे की याची कोय चपटी आहे। याच्यामध्ये जो गर असतो या आंब्यामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे आणि वर्षातून आपण 3 ते 4 वेळा बहार आपण या आंब्याचा घेऊ शकतो। केशर आंब्यामध्ये खास करून काय होतं, केशर आंबा सिजनेबल असतो, वर्षातून एकदाच उत्पन्न केशर आंब्याला येतं आणि नैसर्गिक आपत्तीमुळं असेल किंवा ढगाळ वातावरणामुळं असेल किंवा पर्जन्यवृष्टी जर झाली तर त्या बहाराचं जर नुकसान झालं तर वर्षभरात आपण पुन्हा त्याचं उत्पन्न घेण्यासाठी 1 वर्ष थांबावं लागतं। पण ह्या आंब्यामध्ये उत्पन्नासाठी 1 वर्ष थांबावं लागत नाही। तुमचा ढगाळ वातावरणामुळं एखादा बहार जर फेल गेला तर तो बहार संपतात लगेच दुसरा बहार असे वर्षातून 2 ते 3 वेळा बहार याचं घेऊन आपण आंब्याचंही वर्षभर उत्पन्न आपण घेऊ शकतो आणि याचं उत्पन्न पहिल्या वर्षापासून चालू होतं। पहिल्या वर्षी याचं उत्पन्न प्रति झाड 3 ते 5 किलोपर्यंत निघतं, दुसऱ्या वर्षी याचं उत्पन्न 10 ते 15 किलोपर्यंत निघतं आणि तिसऱ्या वर्षी झाड पूर्णपणे मॅच्युअर होतं आणि एका झाडापासून 20 ते
25 किलो 30 किलोपर्यंत माल एक झाड देतं आणि एकरी याची लागवड आपण 12x3 या पद्धतीनं करू शकतो. 12x3 या पद्धतीनं जर आंब्याची लागवड केली तर एकरी 1210 झाडांची लागवड आपण 1 एकर क्षेत्रामध्ये करू शकतो. आणि एका झाडापासून जर आपल्याला 20 किलो शाश्वत उत्पन्न आंब्याचं मिळत असेल तर 1210 झाडांपासून एकरी 24 टनापर्यंत आपण उत्पन्न शाश्वत उत्पन्न या बारमाही आंब्यापासून घेऊ शकतो. आणि जर याचं 24 टन उत्पन्न भेटत असेल एकरी वर्षाला तर याचा रेट कमीत कमी आपण 100 रुपयांनी जरी मार्केटमध्ये विकला तरी 24 लाख रुपये शाश्वत उत्पन्न या बारमाही आंब्यापासून आपण घेऊ शकतो. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न घेण्यासाठी आणि अपेक्षित उत्पन्न घेण्यासाठी खास करून आवश्यक असतात ती खात्रीशीर आणि दर्जेदार रोपांची लागवड करणं. आणि हीच दर्जेदार रोपं आपण शेतकऱ्यांना देत असतो. नुसते रोपच देत नाही आपण, तर रोपांबरोबर आपण त्याची लागवड व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल आणि अगदी मार्केटला माल विक्री व्यवस्थापन असेल, अशा सर्व स्तरावर आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाऊन याचं मार्गदर्शन असतं. हे मार्गदर्शन करताना आणि शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न शाश्वत घेताना आपण याच्यामध्ये बारामाही पेरूच्या ज्या 2-3 व्हरायटी आहेत त्यांची रोपं असतील, मग बारामाही पेरू असेल, तैवान पेरू असेल, सदाबहार पेरू असेल, त्यानंतर रेड डायमंड पेरू असेल, किंग रेड डायमंड पेरू असेल, ह्या सगळ्यांची रोपं, तसेच आंब्यामध्ये बारमाही आंबा, बनाना आंबा, मियाझाकी आंबा या 3 प्रकारच्या व्हरायटी आपण शेतकऱ्यांना सजेशन करत असतो. त्याचबरोबर ॲपल बोर असेल, खजूर असेल, नारळ असेल, ॲवॅकोडो असेल, काळा जांभूळ असेल, अशा सगळ्याच प्रकारच्या फळ वनस्पतींची रोपं आपण शेतकऱ्यांना, खात्रीशीर रोपं शेतकऱ्यांना आपण देत असतो. ज्या ज्या शेतकऱ्यांना आवश्यक असतील त्या शेतकऱ्यांनी जरूर संपर्क साधावा. माझा नंबर आहे 94 200 18 964.